मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। नंदुरबार ते मुंबई मंत्रालयावर निघालेला पायी बिडार मोर्चा धुळ्याहून मार्गस्थ। सशस्त्र सेना ध्वज दिन 2023 निधी संकलनाचा शुभारंभ। धीरज सावंत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून करण्यात आले आंदोलन। जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांतर्फे 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा। तरवाडे येथील ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाईची मागणी। सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावे फुकट जमीन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। आणि पांढरेश्वर मंदिरात त्रिशूल स्थापनेनिमित्त काढण्यात आली शोभायात्रा। आता बातमीपत्र विस्ताराने। आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी नंदुरबार ते मुंबई मंत्रालयावर निघालेल्या पायी बिडार मोर्चाचे सोमवारी धुळ्यात आगमन झाले। शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत महामोर्चा नाशिककडे रवाना झाला। आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्यातर्फे नंदुरबार ते मुंबई मंत्रालय व्हाया धुळे नाशिक ठाणे पायी बिडार मोर्चा काढण्यात आला आहे। पायी बिडार मोर्चाचे रविवारी रात्री हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या आवारात आगमन झाले। रात्री मुक्कामानंतर शहरातून दुपारी प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत शिवतीर्थ येथून पायी बिडार महामोर्चा नाशिककडे रवाना झाला। आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या जमीन हक्क, जंगल हक्क, दुष्काळग्रस्त प्रश्न, शेतीमालाला रास्त भाव, भूसंपादन विरोध, गायरान हक्क इत्यादी न्याय मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने दिनांक 7/12/2023 पासून नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा काढण्यात आला आहे। नंदुरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 10,000हून अधिक शेतकरी शेतमजूर या महामोर्चात सहभागी झाले आहेत। सरकारने योग्य निर्णय न घेता महामोर्चा अडवल्यास त्याच ठिकाणी जेलभरो सत्याग्रह करण्यात येणार आहे। हा मोर्चा नंदुरबार, साक्री, धुळे, मालेगाव, नाशिक, मुंबई असा 432 किमी पायी प्रवास करीत 17 दिवसांनी दिनांक 23/12/2023 रोजी मुंबईत पोहोचणार आहे। मोर्चाद्वारे नवापूर, नंदुरबार, साक्री, धुळे, कन्नड, सटाणा, मालेगाव, शिरपूर तालुके पूर्ण दुष्काळी जाहीर करत नुकसान झालेल्या वन हक्क दावेदार आदिवासींसह सर्व शेतकऱ्यांना एकरी 30,000 रुपये नुकसान भरपाई द्या। पिण्याच्या पाण्याची व रोजगाराची व्यवस्था करा। साक्री तालुक्यात 2018च्या दुष्काळाची नुकसान भरपाई रुपये 13,700 शेतकरी व वन हक्क दावेदारांना अद्याप दिलेले ते त्वरित देण्यात यावी। आदिवासी व इतर जंगल निवासी वन हक्क कायदा 2007ची अंमलबजावणी करून दावेदारांना हक्काचे सातबारा द्यावे। स्थळ पाहणी व GPS मोजणी करा। आदिवासी विरोधी वन कायदा 2023 रद्द करा। वहिवाटदार गायरान जमीनधारकांना हक्काचा सातबारा देण्यासाठी नवा कायदा करा। कांद्यावर लादलेले 40% निर्यात शुल्क ताबडतोब मागे घ्या। धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींची शेती नष्ट करणाऱ्या गुंड मेंढपाळांवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करा। पेसा कायदा व वन हक्क कायदा यावर आक्रमण करणारा वन संरक्षण कायदा 2023 त्वरित दुरुस्त करा। मणिपूरमधील आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा। बोगस आदिवासी हटवा। आदिवासी यादीतील घुसखोरी थांबवा। केंद्र शासनाने जनविरोधी वीज कायदा मागे घेऊन सर्व शेतीमालाला हमी भाव देणारा MSP गॅरंटी कायदा करावा। लखीमपूर खिरी येथे 5 शेतकऱ्यांना चिरून ठार मारणाऱ्या मंत्र्यांच्या मुलावर कारवाई करा। शेतकऱ्यांना हमीभाव व कष्टकऱ्यांना सबसिडी देऊन अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करा। ऊस तोडणी श्रमिकांसाठी मुंडे महामंडळाची अंमलबजावणी करून माथाडी बोर्डाच्या धर्तीवर नवा कायदा करा। शासकीय शाळांची विक्री थांबवा आणि सरकारी नोकरीत कंत्राटी भरतीऐवजी कायमस्वरूपी भरती करा। नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा। 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिन आज करा, शिक्षक दिन जाहीर करा। आदिवासी स्त्री पुरुष समानतेचा स्वतंत्र कुटुंब कायदा करा आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आलेल्या आहेत। या मोर्चात रामसिंग गावित, करणसिंग कोकणी, किशोर डमाले, सुभाष काकुस्ते, रणजित गावित, दिलीप गावित, आरटी गावित, यशवंत माळचे, होमाबाई गावित, शीतल गावित, लीलाबाई गावित, विक्रम गावित, राजेश गावित, रामदास गावित, गेवाबाई गावित, जालमसिंग गावित, देविदास पाडवी, सिंगा वळवी, सेल्या गावित, जालमसिंग पाडवी, करणसिंग नाईक, काशीनाथ कोकणी, मनोहर वळी, रमणाबाई ठाकरे, निंबाबाई पवार, मनसाराम पवार, गोरख कुवर, रामलाल गवळी, लालाबाई भोळे, पवित्राबाई सोनवणे, जितेंद्र पवार यांच्यासह हजारो शेतकरी व शेतमजूर सहभागी झाले आहेत। शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं नंदुरबार ते मुंबई मंत्रालय 17 दिवस 432 किलोमीटर पायी चालत हा मोर्चा मंत्रालयावर जाणार आहे। आणि सत्यशोधक आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांचा हा मोर्चा हा कॉम्रेड करणसिंग कोकणी, कॉम्रेड रामसिंग गावित, कॉम्रेड आरटी गावित, कॉम्रेड रणजित गावित, कॉम्रेड दिलीप गावित, कॉम्रेड यशवंत माळचे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला आहे।
या मोर्चाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या स्पष्ट आहेत की साधारणतः दुष्काळ जाहीर केलेला आहे महाराष्ट्र सरकारनं, पण तो सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांच्याच तालुक्यांमध्ये तो दुष्काळ जाहीर केलेला आहे. तर अशा पद्धतीनं अन्यायकारक पद्धत न अवलंबता सरकारनं धुळे आणि नंदुरबार जिल्हा हा सरसकट दुष्काळी जाहीर करावा आणि दुष्काळग्रस्तांच्या ज्या सवलती आहेत त्या वनहक्क दावेदारांसह सर्व शेतकऱ्यांना 30,000 रुपये एकरी अशा पद्धतीनं अनुदान द्यावं. या पद्धतीची मागणी. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमुक्त करण्यात यावं आणि शेतीमालाला रास्त भाव देण्यात यावा. आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी हे बंद केलेली आहे मोदी शहा सरकारनं आणि गेल्या 17 वर्षामध्ये केवळ 17 आदिवासींना सुद्धा सातबारा पूर्ण हक्काचा सातबारा मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आपण सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं ही मागणी केलेली आहे की जोपर्यंत वनहक्काचा पूर्ण सातबारा देत नाही, दुष्काळ पूर्णपणे जाहीर करत नाही, साक्री तालुक्यात 2018चे दुष्काळाचे नुकसान भरपाई अजूनपर्यंत दिलेली नाही, म्हणजे मागच्या दुष्काळाची नुकसान भरपाई नाही, आता पुन्हा दुष्काळ पडलेला आहे. तर या मागण्या घेऊन आम्ही चालवत एकंदर 40 मागण्या आहेत आणि आम्ही स्वतःचा शिधा बरोबर घेतलेला आहे, स्वतःचा मिरची आणि तेल बरोबर घेतलेलं आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीनं स्वतः जेवण तयार करून आम्ही या पद्धतीनं स्वतः मुंबई मंत्रालयापर्यंत चालत चाललेलो आहोत. आणि जर आम्हाला पोलीस किंवा प्रशासनानं अडवण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी जेलभरो सत्याग्रह करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. गेल्या 2 दिवसामध्ये प्रशासनानं फारसे सकारात्मक कोणतीही गोष्ट सांगितलेली नाही आणि मंत्रिमंडळ पातळीवरही अजूनही या मोर्चाची कोणतीही दखल घेतलेली नाही. तेव्हा मंत्री महोदयाने यावर चर्चा करावी, या पद्धतीची आमची मागणी आहे. सत्य की जय हो. शेतकरी सभाचा आणि सत्यशोधक शेतकरी सभा नंदुरबारपासून ते मुंबईपर्यंत आम्ही पायी बिरान मोर्चा झालेला आहे. याचा कारण असं की ज्याला 7/12 जमिनीचा उतारा मिळाला नाही त्याला उतारा मिळाला पाहिजे, ज्याला प्रमाणपत्र मिळालेलं आहे ज्या दावेदारांना त्यांना 7/12 मिळाला पाहिजे आणि ज्या प्रमित लाभ दावे आहेत त्यांना प्रमाणपत्र दिलं पाहिजे, त्यांना पात्र केलं पाहिजे. आणि नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्हा जे दुष्काळी आहेत ते दोन्ही जिल्ह्यात दुष्काळग्रस्त करून त्यांना एकरी 30,000 रुपये दिला पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे. म्हणून आम्ही नंदुरबारपासून तर मुंबईपर्यंत कूच करत आहोत. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सशस्त्र सेना ध्वज दिन 2023 निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हा सैनिक कार्यालय येथील बहुउद्देशीय हॉल येथे मान्यवरांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथील बहुउद्देशीय हॉल येथे सशस्त्र सेना ध्वज दिन 2023 निधी संकलनाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. दीप प्रज्वलन करून शहीदांना अभिवादन करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कमलाबाई शंकरलाल कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर व स्वागत गीत सादर केले. त्याचबरोबर पोलीस बँड पथकातील कर्मचाऱ्यांनी मानवंदना देऊन शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी वीरमाता इंदुबाई सूर्यवंशी, सुरेखा माळी, वीरपिता संजय माळी, वीरपत्नी सुरेखा कसवे, अरुणा राऊत, भारती सूर्यवंशी, माया पाटील, रुपाली गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कुमारी नेहा गिरासे, कुमारी कोमल देवरे या विद्यार्थिनीस 10वी मध्ये 93% गुण मिळाल्याबद्दल 10,000 रुपये व प्रशस्ती पत्रक देऊन विशेष गौरव करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉक्टर पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ध्वजदिन निधी संकलनामागील भूमिका विशद करून त्यांनी सांगितले की जिल्ह्याला गेल्या वर्षी 61,40,000 रुपये निधी संकलनाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी जिल्ह्याने 68,34,000 इतका निधी संकलित केला. जिल्ह्यात मागील वर्षी सर्वांच्या सहकार्याने उद्दिष्टापेक्षा अधिक निधी संकलित झाला आहे. याबद्दल जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, शैक्षणिक संस्था व जिल्हा परिषद, नागरिक तसेच सर्व देणगीदारांचे आभार मानून मागील वर्षी दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे यावर्षी ही उद्दिष्ट पूर्ण करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ग्रुप कॅप्टन अविनाश देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नगरपालिकेतील दानशूर नागरिक विनोद मोहोळ, पंचायत समिती धुळे संदीप कुलकर्णी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांना प्रेरित करून स्वेच्छेने ध्वजनिधी संकलन दिलेल्या तसेच अधिक निधी दिलेल्या महानगरपालिका धुळे, प्राचार्य बीएड महाविद्यालय, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, प्राचार्य सी.गो. पाटील महाविद्यालय, मुख्याधिकारी वरवाडे नगरपालिका, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा युवताप अधिकारी या कार्यालयाचे विशेष योगदान लाभले. त्यानिमित्त सर्वांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी
कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, प्रदीप पवार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉक्टर निलेश पाटील, ग्रुप कॅप्टन अविनाश देवरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर डॉक्टर निलेश पाटील तर सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर, वाहिद अली, मनोज पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन जितेंद्र सरोदे यांनी मानले. 1964 सालचा इंडिया चीनच्या अतिशय कठोर पार्श्वभूमीवर असा तो पिक्चर होता. त्याच्यामध्ये कैफी आजमीने एक गाणं लिहिलं होतं की खींच लो अपने खून से जमीन पर लकीर, इस तरफ आ ना पाए रावण कोई, तोड़ दो हाथ जो हाथ उठने लगे, छू ना पाए सीता का दामन कोई, राम भी तुम लक्ष्मण भी तुम ही साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. मित्रांनो, एखादा सैनिक तयार होणं ही आपल्या समाजासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. कित्येक लोकांना, सामान्य लोकांना कल्पना नसते की सैनिकाच्या घरामध्ये काय चालू आहे. साधारणतः 9 महिन्यानंतर आपले सैनिक घरी येतात. त्याच्यामध्ये त्यांची मुलं 1 वर्षाने वाढ होत असते. पत्नी एकटी घरामध्ये राहत असते. असंख्य प्रकारच्या एक कौटुंबिक यातना त्याच्यामध्ये डेव्हलप होत असतात. हे सामान्य कुटुंबाला सामान्य समाजाला याची अजिबात जाणीव नसते. माझी सगळ्यांना एवढीच विनंती आहे की हे जेवढे त्याग आहेत याचं आपण जाणीव ठेवली पाहिजे. ॲज अ समाज आपण ते अप्रिशिएट केलं पाहिजे. तेवढं आपल्याकडनं होत नाही अशी माझं एक ऑब्झर्वेशन आहे. या निधी संकलन निमित्त जेव्हा पाटील साहेबांनी सांगितलं की याचा जो उद्देश आहे तो समाजाची इन्व्हॉल्वमेंट आहे. आपण जे ऋण व्यक्त करतो एखाद्या मोठ्या कार्याचं, त्या अनुषंगाने समाजाने याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी अतिशय बरोबर सांगितलं की 5 लोकांनी देणगी दिली तर आपलं कार्य पूर्ण होत नाही. समाजातल्या प्रत्येक घटकाकडून छोट्या का संकलन होईना, परंतु समाजाची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे. मित्रांनो, काल नाही, मी जेव्हा जॉईन झालो त्या दुसऱ्या दिवशी मला एका XYZ कर्नल साहेबांचा फोन आला आणि मला साहेबांनी सांगितलं की सिंदखेडामध्ये एका माजी सैनिकाला रात्री काही शेजारच्या पाजारच्या भाऊबंदकीमधून काहीतरी वाद झालेले आहे. मी मोठेपणा म्हणून सांगत नाही, मी स्वतः त्या सिंदखेडा पोलीस स्टेशनला गेलो. तिथे जे काही होते माझ्या टीमला तिथे मुद्दामून पाठवलं, कारण मला त्याची जाणीव आहे की सैनिक तिथे राहून काय मानसिक अवस्थेमध्ये आहे आणि कसं कार्य करत असेल, त्याचं मन इथे कसं लागलेलं असेल याची मला एक एम्पॅथी आहे. मित्रांनो, या पलीकडे अजून एक आता विचार करताना मी असे निर्णय घेतला की आपण माजी सैनिकांचा किंवा आता जे ऍक्टिंग सैनिक आहेत जे आता बॉर्डरवर आहेत त्यांच्यासाठी आपण एक कंट्रोल रूमला एक स्पेशल सेल असं तयार करू की जेवढ्या या प्रकारच्या समस्या किंवा पोलिसांकडे जे प्रकरण येत असतील त्यासाठी आपण एक वेगळा सेल करू, एक वेगळं रजिस्टर ठेवूया आणि त्याचा फॉलोअप मी स्वतः घेत राहील. जेणेकरून आपल्या बॉर्डरच्या सैनिकांना इथे राहून इथल्या लोकांकडे कोणताही त्रास होणार नाही याची मी नक्कीच दक्षता घेईन. जेवढे सत्कारमुखी झाले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. अतिशय उत्कृष्ट काम जिल्हा धुळे माजी सेना सैनिक याच्याकडनं आपल्याकडनं होत आहे. आपली जी बालिका आहे तिचं देखील मनापासून कौतुक करतो. तिकडे 96% पडले. किती पडले? 94. अजून एक कोणते होतं 96%? ओके, तिचं देखील मनापासून कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो. काँग्रेसचे खासदार धीरज सावळे यांचा निषेध करीत धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात धुळे शहर भाजप महिला मोर्चातर्फे सावळे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत आंदोलन करण्यात आले. घरात 300 कोटी रुपये रोकड सापडलेल्या काँग्रेस खासदार धीरज सावळे यांचा धुळे शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीने निषेध करीत शहरातील महाराणा प्रताप चौकात सावळे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. धुळे महानगर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा तथा माजी महापौर जयश्री आयराव तसेच भाजपच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा वैशाली सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज सावळे यांच्या 10 घर व कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यात आतापर्यंत 300 कोटीहून अधिक रोकड जप्त केली आहे. जप्त केलेल्या नोटा मोजताना मशीनही बिघडली. या प्रकरणात सावळे विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच त्यांना अटक केली पाहिजे. गरिबीचा नारा देणाऱ्या काँग्रेसने याबाबत थोडी तरी लाज बाळगावी.
सरकारने भ्रष्ट काँग्रेसच्या नेत्यांवर छापे मारून त्यांची अवैध संपत्ती जप्त करावी अशी मागणी करण्यात आली आहे. महाराणा प्रताप चौकात अब्दुलक महिलांनी धीरज साहू यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या आंदोलनात जयश्री आयराव यांच्यासह महापौर प्रतिभा चौधरी, भाजप महिला जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाट, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, सभागृह नेत्या भारती माळी, अल्फा अग्रवाल, नगरसेविका आरती पवार, संगीता राजपूत, सुवर्णा पाटील, आरती महाले, संगीता पोद्दार, उषा कोळवले, पुष्पा भाविस्कर, सुवर्णा बडगुजर, वैष्णवी दुसाने, उर्मिला पाटील, वंदना सातपुते आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. धीरज साहू यांच्याकडे छापा टाकल्यानंतर 300 कोटी रुपये त्यांच्याकडे मिळालेले आहेत. हे गोरगरीब जनतेचा हे काळं धंद्याने आपल्याजवळ जमावून ठेवलेलं 70 वर्ष राज्य केलेल्या काँग्रेसने गोरगरीब जनतेचा पैसा खाऊन फक्त आपले घरं भरलेले आहेत. आज आम्ही भारतीय जनता पार्टी पहिला मोर्चा धुळे महानगर यांच्या वतीने यांचा धिक्कार करतो आणि निषेध करतो. या निषेधाच्या अर्थी आम्ही एक जोडे मारो आंदोलन तसेच पुतळ्याचे दहन केलेले आहे, चपलांचा हार घातलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला मोर्चाच्या पदाधिकारी, प्रदेशाच्या पदाधिकारी, नगरसेविका, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महापौर प्रतिभाताई चौधरी या सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि आमच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिभाताई वाघ यांच्या आदेशाने हे आज आम्ही आंदोलन करत आहोत. राज्य सहकारी कर्मचारी संघटनेतर्फे जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी दिनांक 14 डिसेंबर पासून बेमुदत संपाचा इशारा देत धुळ्यात कर्मचारी संघटनांतर्फे निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र तसेच इतर संलग्न संघटनेचे कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी दिनांक 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार आहे. यासाठी धुळे येथे कर्मचारी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. नवीन पेन्शन रद्द करून जुनी पेन्शन सर्वांना लागू करावी, रिक्त पदे भरावी, विनाअट अनुकंपा नियुक्ती करावी, कंत्राटीकरण धोरणाचे उच्चाटन करावे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक पद भरतीवरील बंदी उठवावी, शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना, समूह शाळा योजनांद्वारे शाळांचे होणारे कॉर्पोरेट दर्जाने खाजगीकरण रद्द करावे, नवीन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करावा, 5व्या वेतन आयोगापासूनच्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी यंत्रणा स्थापित करावी, सेवानिवृत्तीचे वय 60 करावे या व इतर महत्त्वाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री पातळीवर तत्वर ठोस निर्णय व्हावा या रास्त आग्रहासाठी राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी शिक्षक यांनी 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत धुळे येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी एसयू तायडे, जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, कोषाध्यक्ष सुधीर पोद्दार, सुरेश पाईकराव, दीपक पाटील, विनोद चौधरी, संजय जगताप, विजया बोरसे, बसंती पाडवी, हर्षा महाजन, माया बिराडे, योगेश जिरे, शिरीष पवार, दीपक महाले, सुनील देवकाते यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 14 डिसेंबरपासून आम्ही राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सरकारला निवेदन दिलेलं आहे की 14 डिसेंबरपासून आम्ही बेमुदत संपावर जातो आहे. त्याचं कारण एकमेव आहे की सरकारने ती मागणी मंजूर करून सुद्धा अद्याप पावेत त्याचा शासनाचा आदेश काढलेला नाही. याच्यापेक्षा आम्ही अजून जास्त वेळ पाहू शकत नाही. सरकारने आमचा अंत पाहू नये. सरकारने वास्तविक ते मान्य केलेलं होतं. मागच्या वेळेस आम्ही 7 दिवस संपावर होतो. त्यावेळेस सरकारने बोलून आम्हाला सांगितलं की तुम्ही संप करू नका, तुमची मागणी मंजूर करण्यात येईल. त्यासाठी मी तुम्हाला एक कमिटी नेमतो. कमिटी नेमली गेली, 3 महिन्याचा अहवाल आला. परत ती कमिटीच्यावर आणखी अहवाल आवा म्हणून आणखी परत 3 महिन्याची मुदत दिली गेली. 6 महिन्याची मुदत सरकार कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना दिली गेली त्यांच्या सूचनेप्रमाणे. आणि आता तो अहवाल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर अस्तित्वात आहे, परंतु त्याच्यावर अद्यापपर्यंत निर्णय होत नाही. आणि आमचे कर्मचारी संघटनेचे नेते मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनला जाऊन 2-3 वेळा जाऊन परत आले, परंतु त्यांनी अजूनही आम्हाला बोलवलेलं नाही. तर शेवटचं हत्यार कर्मचाऱ्यांचं एकमेव असतं ते म्हणजे ब्रह्मास्त्र, संप करणे. त्याशिवाय सरकार आम्हाला दाद देत नाही. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. म्हणून त्या न्यायाने आम्ही पुन्हा 14 तारखेपासून सरकारच्या अधिवेशनाच्याच काळामध्ये आम्ही बेमुदत संपावर जात आहोत. सरकारने कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये, विनाकारण संघर्ष करायला लावू नये. असलेल्या मागण्या सरकारने मंजूर कराव्या एवढीच शासनाला आमची कडकडीची विनंती आहे. एवढं आम्ही सांगू शकतो. धुळे तालुक्यातील तरवाड येथील ग्रामसेवक किशोर तवर यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करावी यासाठी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे तालुक्यातील तरवाडा येथील ग्रामसेवक किशोर तवर यांनी केलेल्या मनमानी कारभाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी तरवाडे ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे तालुक्यात तरवाडा येथील ग्रामसेवक किशोर तवर यांनी ग्रामपंचायत तरवाडा येथील विकास कामात व निधीत मोठ्या प्रमाणावर अनागोंदी व मनमानी कारभार करून गावात शासनाच्या आलेल्या निधीतून प्रत्यक्ष जागेवर काम न करता परस्पर कागदोपत्री काम दाखवून मोजमाप पुस्तिका बनावट बिले तयार केली असल्याने
ग्रामपंचायतीला शासनाकडून आलेला निधी व ग्रामसेवक यांनी खर्च केलेला निधी या संबंधित कामाची सखोल चौकशी करण्यात यावी. शासनाच्या निधीत डल्ला मारून त्यांनी खात्यातील पैसे बेकायदा परस्पर नियमबाह्य पद्धतीने चेक वाटप केलेले आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही ग्रामसभा, मासिक सभा, महिला सभा अजिबात घेतल्या गेल्या नाहीत. त्यासाठी सदस्यांना देखील विश्वासात घेतलेले नाही. फक्त कागदोपत्री ग्रामसभा दाखवली जाते, बनावट सह्या अंगठे दाखवले जातात. तसेच रोजगार सेवक व कॉम्प्युटर ऑपरेटर हे पदे रिक्त असताना खोटी नावे दाखवून आर्थिक गैरव्यवहार केला जातो. कुठलीही कागदपत्रे, कॉम्प्युटर बंद असल्यामुळे आम्हाला ग्रामपंचायतमध्ये मिळत नाही. तसेच शासनाच्या कोणत्याही योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली जात नाही. आणि आता मंजूर झालेल्या घरकुलातील लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 15 हजारांची मागणी केली जात आहे. ग्रामपंचायत ही आठवडाभरातून फक्त काही तासच उघडी असते. ती आठवड्यातून किमान काही दिवस उघडी असावी. कर्मचारी उपस्थित असावेत. रिक्त पदे पात्रतेनुसार भरण्यात यावी. ग्रामसभा घेण्यात यावी. तसेच ग्रामसेवकांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्याशी संबंधित लोकांची चौकशी करून कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी सुरेश पाटील, समाधान पाटील, मंगेश पाटील, रवींद्र पाटील, निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, चेतन पाटील, मनोहर पाटील, ईश्वर पाटील, विनोद पाटील, संजय पाटील, रोहिदास पाटील आदी उपस्थित होते. सरवाडे येथील रहिवासी असून आज माननीय जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. तरी आमच्या प्रमुख मागण्या अशा की आमच्या गावातील ग्रामसेवक किशोर तव्वर हा मनमानी कारभार करून गैरव्यवहाराशी अत्यंत जवळीक साधत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीतील कुठल्याही सदस्याला विश्वासात न घेता जेही ग्रामपंचायतीत आलेला शासनाचा निधी असेल किंवा इतर निधी असेल, हा निधी बनावट कागदोपत्री फक्त न केलेल्या कामाची बनावट कागदोपत्री दाखवून तो आज आम्हाला सगळ्यांना डोळेझाक करतोय. तरी अशा ग्रामसेवकावरती, अशा मनमानी कारभार करणाऱ्या भ्रष्ट ग्रामसेवकावरती आमच्या गावातील ग्रामस्थांच्या वतीने त्याच्यावर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे आणि त्याच्या ज्या ज्या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार आहे त्याची संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी अशी आमची प्रमुख ग्रामस्थांकडून मागणी आहे. आणि ती आमची मागणी मान्य व्हावी या संदर्भात आम्ही त्यांना विनंती करतोय. आजपर्यंत आमच्या तरवाडे गावात कुठलीही ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. त्या ग्रामसभेसाठी कोणत्याही ग्रामस्थाला कळवण्यात आलेलं नाही. आणि ती जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेची जी खोटी ग्रामसभा दाखवली जाते, त्यात खोटे अंगठे, खोट्या सह्या निदर्शनास आणल्या जातात आणि ग्रामसभा पारित झाली आणि त्यातले ठराव पारित केले जातात. त्या ठिकाणी किमान जे 11 सदस्य आहेत त्यांनासुद्धा बोलवण्यात येत नाही. इतका मनमानी, इतकी हुकुमशाही तरवाडे गावातील ग्रामपंचायतीत चालू आहे. म्हणून आमची प्रमुख मागणी एवढीच आहे की ग्रामसभा भरवण्यात यावी. ग्रामसभेत जे ठराव आहेत ते ठराव किमान ग्रामस्थांना वाचून दाखवण्यात यावेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की त्या ठिकाणी असलेले सर्व कर्मचारी उपस्थित असावेत. ग्रामसेवक येतो, तो केव्हा येतो, केव्हा जातो, बाहेरच्या बाहेर कामं करून जातो. त्याच्या हातात जे कागदपत्र असतात ते ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा नसतात. असा एकंदरीत अनेक घोटाळे आमच्या तरवाडे गावाच्या ग्रामपंचायतीत आहेत, 3 वर्षापासून होत आहेत. तरी आमची प्रमुख मागणी आहे की या आमच्या विनंतीचा, आमच्या तक्रारीचा शासनाने सखोल दखल घ्यावी आणि याच्यावर कायदेशीर कारवाई करावी हीच आमची नम्र विनंती. देवपुरातील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय अध्यक्षांच्या नावे भाडेतत्त्वावर दिलेली 22 एकर जमीन फुकटात नावे करणाऱ्यांवर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी प्रथम महापौर भगवान करणकाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. धुळे शहरातील देवपूर परिसरातील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय अध्यक्षांच्या नावे भाडेतत्त्वावर दिलेली 22 एकर जमीन शासन प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करीत फुकटात त्यांचे नावे करणाऱ्या संबंधित महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रथम महापौर भगवान करणकाळ यांनी निवासी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की देवपूर येथील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयात साधारण 55 ते 60 वर्षापूर्वी 9 हेक्टर म्हणजेच 22 एकर जमीन भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. नवीन शर्तीचा भंग झाल्याने 2002 मध्ये संपूर्ण जागा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जप्त करण्यात आली. त्यानंतर संस्थापक अध्यक्षांनी नाशिक अप्पर आयुक्तांकडे धाव घेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश रद्द केला. आदेशात मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा व मिळकत अपिलार्थींच्या नावे करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार आदेश प्राप्त झाल्यावर या आदेशाचा गैरवापर करीत 2006 मध्ये देवपूर तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार
यांच्याशी संगनमत करून नवीन शर्त कमी करण्यात आली. म्हणजेच नवीन शर्त व सरकार नाव कमी केल्याने अध्यक्ष 22 एकर जमिनीचे मालक बनले. या सातपुडा विद्यालयास लागून 46(2) ब व 4/2(2) व सर्वे नंबर 131 हे सर्व 500 प्लॉट नवीन शर्तीचे आहेत. ते नजराना रक्कम भरून देखील अशा प्रकारे मालक अद्याप झालेले नाही. या संदर्भात दिलीप भिका वाघ व कैलास गर्दे यांनी दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी तक्रार केली. या तक्रारीप्रमाणे धुळे शहरातील सर्व नवीन शर्तीच्या प्लॉट धारक व धुळे शहरातील संपूर्ण शेतीधारक यांनाही फुकटात 1 रुपया न भरता सत्ता प्रकार देण्यासाठी आजवर अनेक निवेदन देण्यात आली. मात्र शासन प्रशासनाने अद्याप त्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे सातपुडा अध्यक्ष हा शासनाचा जावाई लागतो का असा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, सिटी सर्व्हे येथील अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी प्रथम महापौर भगवान करंकाळ, मुन्नाबाई पठाण आदी उपस्थित होते. मौजे देवपूर धुळे येथील 1965 साली सातपुडा शिक्षण संस्था या संस्थेला भाडे तत्वावर शासनाने जमीन दिली होती. शिक्षण हे पवित्र कार्य असल्यामुळे शासनाने त्यांना ती जमीन दिली होती. त्या महाभागांनी काय केलं, 2002ला नवी शर्तीची जमीन जुनी शर्त करून टाकलेली. क वर्ग कुठलाही नजराना सरकारच्या तिजोरीमध्ये 1 रुपया सुद्धा नजराना न भरता काही महसूलच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी क वर्ग करून टाकलेला आहे. मागे काही कलेक्टरांना, काही पत्रकार बांधव, सामाजिक सेवक, हे जागृत नागरिक दिलीप आप्पा वाघ आणि कैलास भाऊ गर्दे यांनी ही निदर्शनात कलेक्टरांना ही बात आणून दिली होती. त्यावेळेला कलेक्टरांनी ती जमीन सातपुडा शिक्षण संस्थेकडनं परत घेतली, जप्ती केली, अधिकारी पाठवले. परंतु परत काही महसूलच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमत करून विभागीय आयुक्तांकडे गोलमोल असे काहीतरी उतारे दिले आणि त्या माध्यमातून परत ती संस्था त्यांच्या ताब्यामध्ये. आज मी कलेक्टरांना निवेदन दिलेले आहे. मी म्हटलं आहे की बुवा जर धुळे शहरामध्ये असे नवीन शर्तीचे जे काही लोक आहेत, जे नजराना भरतात, हेलपाट्या घालतात, लाखो रुपये भरून टाकलेले लोकांनी प्लॉटचे, शेतीचे, परंतु त्यांच्या नावावर जमीन होत नाही आहे, मग त्यांचा बी फुकटामध्ये तुम्ही त्यांना क वर्ग करून द्या, जुनी शर्तीची जमीन करून द्या, असं मी कलेक्टरांना निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाचा जर त्यांनी काही प्रस्ताव, काही कारवाई नाही केली, फौजदारी गुन्हे दाखल नाही केले, तर मोठं जन आंदोलन उभं करू. धन्यवाद. धुळे शहरातील गांधी पुतळा पाटबजार येथील पांढरेश्वर मंदिरात स्थापन होणाऱ्या त्रिशूळाची शहरातून सुवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. धुळे शहरातील गांधी पुतळा पाटबजार येथील पांढरेश्वर महादेव मंदिर येथे त्रिशूलाची स्थापना निमित्त शहरातून त्रिशूलाची शोभायात्रा काढण्यात आली. दुडकू सोनवणे यांनी 2 वर्षापूर्वी सदर मंदिर येथे त्रिशूलाची स्थापना करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांची संकल्पपूर्ती निमित्त त्रिशूलाची शोभायात्रा काढण्यात आली. मनोहर चित्रपटगृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला. शिवसेनेचे इलाम मळाई यांच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला. टाळ मृदुंगाच्या गजरात शोभायात्रेत माळकरी सहभागी झाले होते. यांचा 2 वर्षापूर्वी रामदास तालमीच्या बाजूला पांढरेश्वर महादेव मंदिर आहे, हे जागतिक मंदिर असून यांचा संकल्प होता की 1 लाख कोटी त्रिशूळ बसवण्याचा. तो बनवल्यानंतर योगायोग पती 3 महाराज आपल्या धुळ्यात आले. त्या ठिकाणी हा त्रिशूळ 5 दिवस त्या ठिकाणी लावण्यामध्ये आला होता. भाविकांच्या त्या दिवशी श्रद्धास्थान झालेलं आहे. हा त्रिशूळ छोटू बोनी सहप्रचली बनवलेला आहे. त्याची आज मानप्रतिष्ठा, त्याची मिरवणूक आज सगळ्या भाविकांच्या हाताने काढण्यात आहे. आता आपण सगळ्यांनी छोटू बोनचं सगळ्यांनी कौतुक करावं सगळ्यांना बी. अशी भक्तांनी आज मध्ये सहभागी व्हावं बनवलंय. माझ्या पुतळ्यापासून गांधी पुतळ्यापर्यंत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. नंदुरबार ते मुंबई मंत्रालयावर निघालेला पायी बिडार मोर्चा धुळ्याहून मार्गस्थ. सशस्त्र सेना ध्वज दिन 2023 निधी संकलनाचा शुभारंभ. धीरज सावळे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून करण्यात आले आंदोलन. जुनी पेन्शन योजनेसह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांतर्फे 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा. तरवाडे येथील ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाईची मागणी. सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावे फुकट जमीन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. आणि पांढरेश्वर मंदिरात त्रिशूल स्थापनेनिमित्त काढण्यात आली शोभायात्रा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.